नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण नगर परिषद नगरपंचायत भरती 2026 ही जाहिरात नेमकी कधी येणार आहे, तसेच या जाहिराती अंतर्गत कोणकोणत्या पदाचा समावेश असणार आहे आणि किती पदसंख्या म्हणजे करनिर्धारकची किती जागा येणार आहेत, स्वच्छता निरीक्षक, संगणक अभियंता, अग्निशामक अधिकारी याची जी अपडेट आलेली आहे किंवा तुम्हाला ही पूर्वकल्पना माहित असणं गरजेचं आहे की हे की एवढे पद येणार आहेत, आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळालं पाहिजे. तर चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्णपणे माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत बघितलं तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळणार आहेत. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आगामी 1 ते 1.5 महिन्यामध्ये जी नगर परिषद करिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता आपल्याकडे आतापासून नवीन बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक याची करनिर्धारकची सर्व विषय असेल आणि स्वच्छता निरीक्षकची तांत्रिक विषय असेल. बॅच अवेलेबल आहे. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे आपण आतापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत ते पेपर अनालिसिस करून घेणार आहोत. त्यासोबतच तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता उपलब्ध असतील. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्ही घर बसल्या कितीही वेळा लेक्चर बघू शकणार आहात. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की जी जाहिरात आहे यामध्ये एकूण एक मिनिट म्हणजे नगर परिषद संचालनालय अंतर्गत येणाऱ्या आस्थापनावरील बाबी राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी आस्थापना यामध्ये आयुक्त तथा संचालक खालील नमूद संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. राज्यस्तरीय संवर्गातील 2023 मधील 1782 पदाच्या जाहिरातीनुसार संचालनालयाने महाराष्ट्र नगर परिषद संवर्गीय पदाची भरती केली आहे. आता पुढे जे आहे राज्यस्तरीय महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग पुढील प्रमाणे यामध्ये कोणकोणती पद महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय संवर्गातील मंजूर कार्यरत आणि रिक्त पदांची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला जे महत्वाचं आहे सर्वात जास्त पद असणारं करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी याचे गट गट ब आणि गट क चे पद आहेत. गट अ मध्ये 180 पद मंजूर झालेली आहेत. गट ब मध्ये 720 आणि गट क चे आहेत ते 1172 पद. एकूण 2072 पद असणार आहेत. त्यानंतर कार्यरत पदे आणि रिक्त पदे किती आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. कार्यरत पदे आहेत 145 गट मध्ये, गट ब मध्ये 584, गट क मध्ये 797 आणि एकूण आहेत 1526. आता ज्याची जाहिरात येणार आहे किती पदांची येणार आहे ते आपल्याला बघायचंय. गट मध्ये करनिर्धारक प्रशासकीय अधिकारीचे 35 पद येणार आहेत जाहिरातीमध्ये. गट ब चे 136 आणि गट क चे 375. म्हणजे एकूण जर बघायला गेलं तर 546 जागा या ठिकाणी करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी आणि त्याची जी पात्रता आहे फक्त पदवी असणार आहे. ओके, एनी ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार या ठिकाणी करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी करिता फॉर्म भरू शकतो, होऊ शकतो. त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक. स्वच्छता निरीक्षकचे आपल्याला फक्त रिक्त पद बघायचे किती येणार आहेत. गट अ चे आहेत 11, गट ब च्या जागा आहेत 39 आणि गट क च्या आहेत 232. म्हणजे एकूण जर आपण टोटल केली तर 282 जागेकरिता स्वच्छता निरीक्षक. तर याची जी पात्रता आहे स्वच्छता निरीक्षकचा एसआय चा 1 इयर डिप्लोमा असलेले उमेदवार, त्यासोबत ज्यांचं 12वी नंतर एसआय झालेला आहे असे उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. मेल आणि फिमेल दोघं सुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर अग्निशामक सेवेमधील एकूण ज्या जागा आहेत 403 पदाचे येणार आहेत. याच्यामध्ये 10वी नंतर ज्यांचा 6 महिन्याचा अग्निशामक केंद्रामधील कोर्स मुंबई असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर मधून प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मधून तुम्ही जर कंप्लीट केला असेल तर तुम्हाला अग्निशामक अधिकारी बनता येणार आहे. त्यानंतर स्थापत्य अभियंता आहे ज्याला सिव्हिल डिप्लोमा लागेल किंवा डिग्री, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता असेल. लेखापाल याला बीकॉम किंवा एमकॉम लागेल. अकाउंटंटची पोस्ट आहे. ओके, या सगळ्या जागा या ठिकाणी सर्वेक्षण मार्फत भरल्या जाणार आहेत. तर याची प्रोसिजर चालू आहे. आकृतीबंध सुद्धा तयार झालेला आहे. फक्त आता जाहिरातीने बाकी आहे. कोणत्याही क्षणी म्हणजे येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये नगर परिषद नगर पंचायत संचालनालय भरती 2026
कारण की आपण आत्ताच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बघितलं असेल, राज्याच्या नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी जे सांगितलेलं आहे, एवढे पद रिक्त आहेत, याची आम्ही लवकरात लवकर जाहिरात या विभागाअंतर्गत प्रसिद्ध करू आणि ही TCS किंवा IBPS कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. तर या ठिकाणी बघा, नगर परिषदमध्ये मागच्या वेळेस जी परीक्षा झालेली आहे, त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये क्वालिफाईंग ठेवण्यात आलेलं होतं. आपण जर दिली असेल तर आपल्याला सुद्धा माहित आहे, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड सुद्धा होतं. तर यामध्ये जे सब्जेक्ट आहेत, मराठी, त्यानंतर इंग्लिश आहे, कॉमन सब्जेक्ट सर्वच परीक्षेला हे असतात. त्यानंतर सामान्य ज्ञान, त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आहे. परंतु यामध्ये सामान्य ज्ञानवरती म्हणजे जीके जीएस वरती जास्त भर दिलेला असतो. ओके, सेपरेट पासिंग आहे, त्यामुळे इतिहास, भूगोल, त्यानंतर आहे अर्थशास्त्र, राज्यघटना, राज्यशास्त्र, तिच्या जोडीला पंचायत राज आणि चालू घडामोडी हे विषय आहेत. आणि काही कायदे बघा, आता नगर परिषद नगरपंचायतचा जो कायदा आहे, नगर परिषद 1965 आणि इतर जे कायदे नगर परिषद विभागांतर्गत करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेवेमध्ये जायचं आहे त्याविषयी बेसिक नॉलेज या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर असा एकंदरीत तुमचा पेपर फर्स्ट, पेपर सेकंड म्हणजे पेपर फर्स्ट मध्ये वेगळे विषय, पेपर सेकंड मध्ये सुद्धा वेगळे विषय आणि डिफिकल्टी लेवल सुद्धा सुद्धा वेगळी थोडी मेन्स एक्झाम मध्ये जास्त राहणार आहे. तर आपल्याला याची पूर्ण तयारी निशिव मैदानामध्ये उतरायचं, परीक्षेला उतरायचं आहे, जेणेकरून आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये या पदावरती जॉईन होणार आहात, सहज यश मिळणार आहे तुम्हाला. तर आपल्याकडे याची त्या विभागाअंतर्गत जी पदभरती त्याची नगर परिषद मधील CO, ओके, चीफ ऑफिसर, मुख्याधिकारी सुद्धा या ठिकाणी शिकवण्याकरिता आपण उपलब्ध करून दिलेले आहे, कारण त्यांनी याच परीक्षेमधनं यश मिळवलेलं आहे. सध्या ते नागपूरमध्ये रुजू आहेत, तर त्यांचं सुद्धा आपल्याला गायडन्स या ठिकाणी मिळणार आहे. त्याकरिता तुम्हाला सांगितले स्वच्छता निरीक्षक असेल किंवा कर निर्धारक प्रशासकीय अधिकारीचे असेल, याची आपण आतापासून बॅच का घेत आहोत, कारण ते येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी अकॅडमी मार्फत लागले पाहिजेत. आणि तुम्हाला काही या ठिकाणी PDF बघा, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तर आहेतच, परंतु जे मला महत्वाचे वाटतात कायदे असतील किंवा जीकेच्या असतील, मॅथ, रिझनिंग, मराठीच्या याच्या PDF सुद्धा व्हॉट्सअपला पर्सनली या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. तर बॅच तुम्हाला जॉईन करण्याचा 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे. बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, तर धन्यवाद. ऑल दी बेस्ट सर्वांना. डॉक्युमेंट संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि व्हॉट्सअप चॅनल जर जॉईन करायचं असेल, 500च्या जवळपास विद्यार्थी इकडे जॉईन झालेले आहेत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी जॉईन होऊ शकता. ओके, थँक्यू.